पिवळे मूग हे आपल्या शरीरासाठी अतिशय हेल्दी असतात। यामध्ये प्रथिनं असतं, प्रथिनयुक्त असे हे पिवळे मूग असतात। तसेच कॅल्शियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं। अशा भरपूर हेल्दी असणाऱ्या आणि प्रथिनयुक्त पिवळ्या मुगाची उसळ कशी बनवायची? तेल गरम झालं की तेलामध्ये आपल्याला जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे। 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घेणार आहोत। तेलामध्ये कांदा आपल्याला अगदी सोनेरी रंगाचा होईपर्यंत एकसारखा परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये 1 चमचा मी हळद घालून घेतली। हे मूग याच्यामध्ये टाकणार आहोत। 2 ते 2.5 चमचे घरचा लाल मसाला म्हणजे लाल तिखट टाकून घेतलं आहे। 1 चमचा मी मीठ टाकलं आणि जे आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती कोथिंबीर देखील अर्धी ह्यामध्ये टाकली आणि अर्धी उसळ झाल्यानंतर वरून आपण टाकणार आहोत। आता हे एकसारखं परतून झालं की यामध्ये मी गरम करून 2 वाटीच्या अंदाजाने पाणी घेतलेलं आहे। झाकण बंद करून 5 ते 10 मिनिटांसाठी उसळ शिजून दिली आणि खाण्यासाठी तयार आहे।